माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारिनाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू ते तुमचं प्रेम प्रकरण किती दिवस चालू होतं? हा? हाच प्रश्न तुझ्या घरातल्या बायकांना विचारला असतास का तू? इथून पुढे माझ्याबरोबर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती येणार नाही. काय घडलं हे जर तू मला सांगितलंस, म्हणजे सविस्तर सांगितलंस, तर मी तुझी मदत करू शकेन. कुठल्या बकरा कापलाय त्या बकऱ्याचं नाव शोधून काढल्याशिवाय राहणार नाही मी. पण दादा त्यांच्या कमरेला काय आणि माझ्या कमरेला काय असं काय फरक पडतो? खूप फरक पडतो. राजन नावाचा तुझ्या आयुष्यात कोणी होता हे आता तू विसरून जा. तुझ्या दृष्टीने तो आता एक परपुरुष आहे आणि परपुरुषाचा विचार सुद्धा मनात आणणं हे पाप आहे. जानकी, जानकी, काय? जरा चहा देतेस? हा देते. काय झालं ग? नाही म्हणजे मी चहा आणायला सांगितलं त्याचा राग आला का? ऍक्च्युली आता मी असं सांगणं योग्यही नाही म्हणा, पण अगं तुला माहिती आहे ना मला तू केलेला चहाच आवडतो. तसं नाही, उलट या घरात मला कोणीतरी काहीतरी हक्काने सांगता ह्याच मला बरं वाटतंय. आणते मी. ए तू आता कायम अशीच राहणार आहेस? म्हणजे हेच साडी वगैरे? किल्लेदारांची परंपराच आहे ना तशी, म्हणजे रीतच आहे ना. नाही तुला हवा असेल तर मी आत्याच्याशी बोलून घेते तसं, म्हणजे मांडवली करून घेते, ॲटलिस्ट पंजाबी वगैरे घालायची परमिशन. नको, उगीच माझ्यामुळे रीत नको मोडायला. छायला लग्न झाल्यानंतर भल्या भल्यांची विकेट पडते यार. माझं पण असंच होईल का ग? कोणी पाहून ठेवलाय का? तसं नाही ग,
हा, मित्र खूप आहेत. त्यातलं कोणी आवडलं असेल तर सांगा, म्हणजे यांना माझं काय चुकलं का? यांना म्हणजे तुमच्या बाबांना? नाही अगं, तुझं काहीच चुकलं नाहीये. जशी मी त्यांची मुलगी आहे तशी तू सुद्धा आता त्यांची बायको आहेस ना. काय विचित्र सिच्युएशन आहे. चहा. तुझा आत्याशी काही वाद झालाय? अरे वा, तुमच्यापर्यंत रिपोर्ट पोहोचलेला दिसतोय. मग आता काय आत्याबाई सांगतायत तसंच करायचं का मी? प्लीज अहिल्या, प्लीज. आत्या मला काहीही बोललेली नाहीये. मी तुला विचारतो आहे. मी कितीही आदळआपट केली आणि कितीही घसात आणून बोलले तरी या घरात माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण तरीही मी ओरडून ओरडून सांगणार की त्या मोलकर्णीचं लग्न ही जितकी दिसते तितकी सहज घडलेली घटना नव्हती. हे सगळं ठरवलेलं होतं. बरोबर आहे तुझं. मी तुझ्या मताशी सहमत आहे. ऑल इट वॉज प्लान्ड. नाही, टिंगल करताय ना माझी? तुम्ही माझी कितीही टिंगल केली तरी एक लक्षात ठेवा, मी माझा हेका सोडणार नाही. त्या मोलकर्णीचं आणि भाऊजींचं लग्न हे एक मोठं कारस्थान होतं. हे बघ, तुझा आत्याबाईशी काही वाद झाला का एवढंच विचारलंय मी तुला. हे बाकीचं सगळं विचारलंय का मी? आत्याबाईंनी मला माझ्या कमरेच्या चाव्या त्या मोलकर्णीला द्यायला सांगितले. कालपर्यंत परकर पोलक्यात फिरणारी ती मोलकर्णी आता चाव्या घेऊन मला ऑर्डर सोडणार आहे का? नाही, माझे प्राण गेले तरी बेहत्तर, पण मी तिला चाव्या मिळू देणार नाही. कारण हे लग्नच मला मान्य नाहीये. लग्नाचं म्हणशील तर हे लग्न खऱ्या अर्थाने मलाही मान्य नाहीये. तुम्ही परत मस्करी करताय? अगं नाही ग. मला जरा तरी सिरियसली घ्या ना. हे बघा, हा खरंच आत्याबाईंचा खूप मोठा डाव आहे. जरा विचार करा, घरातली एक 1.5 दमडीची मोलकरीण किल्लेदारांच्या घरातली मोठी सून होतेच कशी? पण मग मी काय म्हणालो? मला मान्यच आहे. हे बघ, मला तुझा कुठलाही मुद्दा खोडून काढायचा नाहीये. मला तुमचे टोमणे कळतात. फरक फक्त इतकाच आहे की दरवेळी मिश्किलपणाचा भाव असतो आणि आज साळसूतपणाचा भाव आहे. दरवेळी आपल्या बायकोचं बोलणं 4 चौकात खोडून काढायचं. तुम्ही मला सपोर्ट करा अथवा करू नका, पण मी मात्र सगळ्यांना पुरून उरेन. ए, काय झालं रे? असा एरंडेल प्याल्यासारखा चेहरा काय करून बसलाय? ताई, मला तुझी माफी मागायची आहे. ती कशाला? सकाळी मीच तुला त्या माणसाशी बोलायला सांगितलं आणि त्यामुळेच तुला एवढी बोलणी खावी लागली.
तुला कोणी सांगितलं मला बोलणी खावी लागली म्हणून? मग तू रडत का आलीस? ते मी त्याच्यामुळे रडत नव्हते काही. आई बाबांची खूप आठवण आली म्हणून रडत होते. मला वाटलं इंटरव्हल देणं लय भारी असतं, पण वाकणीस काका का ओरडले काय माहित. ते का ओरडले ते त्यांचं त्यांनाच माहित. बरं ते सगळं जाऊ दे. नरसिंह भाऊजी कसे आहेत? कसं आहेत म्हणजे? कसे म्हणजे वाघा बोलायला कसे आहेत? माझी तर अजून पण हिंमत नाही होत त्यांच्या समोर जाऊन काय बोलायची. हा नाही ना हो, तेच बरं आहे. त्यांच्या उगीच जवळ जवळ करायचं नाही. हा जितकं लांब राहता येईल ना तितकं लांब राहायचं. का तुझ्या नवऱ्याला सोनं लागले? काय बोललास? मी म्हणाले तुझ्या नवऱ्याला सोनं लागलंय का? आला झोपायला? किती दिवस माझ्या खोलीत झोपणार आहे? हा जा, आज तुझ्या खोलीत जाऊन झोप. पण ते आहेत का ते इथे? बाहेर गेलेत ना? मग जा ना, जाऊन झोप ना तुझ्या खोलीत. नाही तसं नाही, पण तसं काय नाही. सांग ना, एकटीला झोपायला भीती वाटते ना? नाही नाही मी नाही घाबरत. इथे नाही का चुली शेजारी मी एकटी झोपायचे. अरे वा, मग आता काय नरसिंहाच्या खोलीत चूल बांधू? तसं नाही, पण मी खरंच नाही घाबरत. आमच्या शेताची राखण सुद्धा मी एकटी करायचे. का गळा नव्हता? होता, पण आता आता मोठा झालाय तो, नाहीतर एवढंसा पिल्लू होता. बरं बरं, तू मोठी झाशीची राणी. हा जा, जाऊन झोप तुझ्या खोलीत. बघू किती शूर आहेस ते. खरंच जाऊ का? आता मग मी काय खोटं सांगतेय का? जा ना बाई, जा खोलीत झोप. पण ते काही बोलले तर? आता नवरा आहे ना तुझा, मग तुम्ही दोघं जण जरा घ्या ना बघून. मला म्हातारीला का त्रास देताय? जा जा, चल जा तुझ्या खोलीत. अरे ये रे बाबा. सुमित्रा, बस 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 बस. ए सुमित्रा, अगं बघ कोणाला धरून आणले. बाहेर तिकडे अंधारामध्ये एकटाच आपला फेऱ्या मारत होता. मी म्हणलं वामन काय करतो? मला म्हणलं विचार करतो. म्हणलं चल आतमध्ये तिघं मिळून विचार करू. भाऊजी तुमच्यासाठी चहा आणू का? ठीक आहे, चहा पिण्याची वेळ आहे. दोन दोन आण. काय परशू? नाही, मला काही नको. जेवण झालंय माझं. जेवण झालंय? मी काय म्हणतो वामन, घरामधल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू आहे. अस्वस्थ फेऱ्या मारतोय, असं का बाबा? आणि एवढा मोठा लग्न सोहळा पार पडला तरी प्रत्येकाच्या आपल्या चेहऱ्यावर सुतक का? चल मी निघतो. का आमच्या खोलीमध्ये काही विंचू चावतोय? दादानी बोलवलं असतं तर रात्रभर पाय चेपत बसला असता की नाही? भाऊजी तुम्ही एवढा कसला विचार करताय? अगं येडे, अगं फक्त वामनच नाही, या घरातला प्रत्येक माणूस विचार करतोय जानकीचं नरसिंहरावांशी लग्न कसं काय झालं. हे बघ परशू, मला असे कुठलेही प्रश्न पडलेले नाही आहेत.
तुझ्या चेहऱ्यावरती 3 प्रश्न छापले गेलेत. प्रश्न क्रमांक 1, जानकी आणि नरसिंहचं लग्न कसं काय झालं? प्रश्न क्रमांक 2, राजन इतका नीचपणे कसा काय वागला? आणि महत्वाचा प्रश्न क्रमांक 3, राजन जानकीचं लग्न ठरलेलं असताना दादाची बेडरूम कशी काय सजवली? 3 प्रश्न छापले तुझ्या चेहऱ्यावर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन परशू, मला असे कुठलेही प्रश्न पडलेले नाही आहेत. आणि राजनचं म्हणशील ना, तो अजिबात नीचपणे वागलेला नाहीये. त्याचं माझं फोनवर बोलणं झालं होतं. तो मंडपात पोचणार होता, पण आय डोंट नो तो का नाही पोचला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे लग्नाच्या दिवशी तू राजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतास तर? का रे, तुला काही प्रॉब्लेम आहे? मला नाही बाबा, प्रॉब्लेम तुझ्या बायकोला आहे. या विषयावरनं 1 तासभर डोकं खाल्लंय तिने माझं. तुझं पण खाल्लं असणार म्हणा. आणि आयुष्यात पहिल्यांदाच बहिणींच्या बोलण्यामध्ये तथ्य जाणवलं मला. परशू, ह्या सगळ्याशी माझा काय संबंध? तुझा नाही, पण या घराचा तर आहे. मग या घरापासून माझ्यापर्यंत जेव्हा हे पोचेल तेव्हा विचार करील. विचार तर प्रत्येक जण करतो रे या घरातला. दादाचं जानकीशी लग्न कसं काय झालं? कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय. नरसिंह आत्याबाई फॅक्टरी यांनी काहीतरी गौडबंगाल केलेला आहे. आणि वाकण्याच्याच भाषेत बोलायचं झालं तर कुणा ना कुणाचं तरी बकरं मारलं गेलंय. काय वाटतं तुला? मी काय बोलणार, पण लग्न मंडपात जे काही झालं ते खूपच धक्कादायक होतं. बघितलंस, प्रत्येकाला धक्का बसलाय वामन. तू काय बोलतोस ते मला खरंच कळत नाहीये. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट वामनराव. गुड नाईट तर गुड नाईट. शेवटी तू पण साल्या त्या नरसिंहाच्या ताटाखालचं मांजरच आहेस रे. साले तुम्ही सगळेच एका माळेचे मणी. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकरणामध्ये आता या परशुरामनी लक्ष घातलंय. एक एक को चुन चुन के मारूंगा.
तुमच्या हसण्यामध्ये मला वेगळाच आत्मविश्वास दिसतोय लोटणकर साहेब. वागलेस साहेब, आत्मविश्वास तर वाढणारच ना. शेवटी खूप नव्या नव्या गोष्टी कळल्या मला जानकी आणि राजन यांच्या प्रकरणातल्या. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला फोन केला. लोटणकर साहेब आकडा बोला. अशा गोष्टी पटकन समजतात तुम्हाला वागलेस साहेब. आतापर्यंतचं आयुष्य अशा प्रकारचे मॅटर सेटल करण्यातच घालवलेले. सांगा तरी असं कुठलं मोठं घबाड तुमच्या हातात लागलंय? जानकी आणि राजन त्यांच्या लग्न प्रकरणातली प्रत्येक गोष्ट मला कळली. म्हणजे राजननेच मला सांगितले. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याचं हे नवीन रूप महाराष्ट्राला इथं नवीनच असेल नाही. म्हणून कळल्या कळल्या मी तुम्हाला फोन केला. आकडा बोला. वागणेस साहेब, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तुम्हीच काय तो आकडा ठरवा आणि मला कळवा. मी तुमच्या फोनची वाट पाहिन. नाही म्हणजे तुम्ही आता आमच्यासाठी अति महत्वाच्या व्यक्ती झाला. म्हणजे आम्हाला तुमची विशेष काळजी घ्यावी लागेल. आमची पण काळजी घ्या. 1-2 दिवसात तुमचा आकडा तुमच्याकडे पोहोचेल. धन्यवाद साहेब.